आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे नेते होते. स्वतःच्या पक्षाबद्दल, पक्षाच्या निर्णयाबद्दल चुकीचं बोलणं, नेत्यांच्या निर्णयाबद्दल टीका करणे ही त्यांची ख्याती आहे. त्यामुळे पक्षानं त्यांना पक्षातून हाकललं. आता ते शिंदे सेनेचे अघोषित प्रवक्ते झाले आहेत. त्यांनी बिनधास्तपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करून बोलणं सुरू केलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते शिंदे सेनेचे अघोषित नेते झाले आहेत. काल कुठेतरी मुख्यमंत्री असे म्हटले की मी जरी डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षात मोठमोठी ऑपरेशन केली आहेत. याचा अर्थ काय? सरकार पाडण्यात धन्यता मानणारे आज सरकारमध्ये बसले आहेत. यामुळे आमची खात्री आहे की महाराष्ट्राची जनता यांना कदापि माफ करणार नाही. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई सुरू झाली. त्याच्यामध्ये अमोल कीर्तीकर, राष्ट्रवादीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर MMRDAच्या माध्यमातून कारवाई करण्याचा प्रयत्न. बाळ्यामामाच्या गोडाऊनचा व्यवसाय सील करण्यासाठी MMRDAचे अधिकारी पोहोचले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी घोषित होताच काही नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेचे अमोल कीर्तीकरांचं आपण नाव सांगितलं. राष्ट्रवादीचे भिवंडीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची यांचं नाव घोषित होताच त्यांच्याकडे MMRDAचे अधिकारी पोचले. त्यांचा गोडाऊनचा मोठा व्यवसाय आहे आणि ते सील करण्यासाठी MMRDAचे अधिकारी पोचले. त्यांनी जेव्हा हायकोर्टाची स्टे ऑर्डर दाखवली तेव्हा हे अधिकारी परत गेले. याचा अर्थ काय? भारतीय जनता पार्टीला लोकशाहीच्या मार्गातनं निवडणूक लढवायची नाही, लोकशाहीच्या मार्गातनं स्पर्धा करायची नाही आणि कुठेतरी अधिकारी वर्गाचा वापर करायचा, बळाचा वापर करायचा, यंत्रणेचा वापर करायचा आणि उमेदवाराला खच्चीकरण करायचं, अशा पद्धतीचं गैरकृत्य हे भारतीय जनता पार्टी करत आहे. हे दोन्ही उमेदवार त्यांना बळी पडत होते. आता सर, काल अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी एक मोठं अजब वक्तव्य केलं. त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर असं म्हटलं की मी अजित पवार गटाचा पक्ष का वाढवू. 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवार साहेबांच्या मागे उभं राहून अजितदादांनी पवार साहेबांचा त्याग केला. पक्ष नेलं, पक्षाचं चिन्ह नेलं, कार्यकर्ते नेले, आमदार नेले, खासदार नेले आणि आता धाराशिवच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःच्याच एका घरच्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी जाहीर केली आणि जाहीर केलेली उमेदवारी याचे उमेदवार अर्चना पाटील त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अर्चना पाटलांचं वक्तव्य आहे की मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा का प्रचार करू, मी तर फक्त मोदी साहेबांना 400 पार करण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी उमेदवारी लढत आहे, माझं काय फार त्यांच्याशी घेणं देणं नाही. आता ह्याच अजितदादांनी मुख्यमंत्री पदासाठी अनेक वेळा पवार साहेबांना देखील सांगितलेलं होतं, स्वतःचा पक्ष वाढवण्याच्यासाठी देखील त्यांनी भूमिका घेतली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराने पक्ष मी का वाढवू असा सवाल उपस्थित केल्यानंतर अजित पवारांकडे कुठली नैतिकता राहिली आणि कुठल्या आशेने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करावं हा प्रश्न स्वाभाविक अजितदादांचे कार्यकर्ते त्यांना विचारत असतील. सर, आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. अमित शहांची त्यांनी भेट घेतलेली आहे. पक्षाला त्यांनी काही अधिकृतपणे या संदर्भात कळवलं आहे का आणि पक्षाची काय भूमिका आहे? खडसे साहेबांची भूमिका वर्तमान पेपरच्या माध्यमातून, वाहिन्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचली. त्यांनी कदाचित पवार साहेबांना बोललं असेल तर त्याची मला माहिती नाही, परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निश्चय केला आणि त्यांचा पक्षप्रवेश काही दिवसामध्ये होणार असंही बातमी मी वाचलेली आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काय परिणाम होईल का, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्याचा किंचितही परिणाम होणार नाही. कारण खडसे साहेब हे नव्याने राष्ट्रवादीमध्ये आले होते. त्यांना मजबूत अशी साथ पवार साहेबांनी दिली. अडचणीच्या काळामध्ये विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना विधान परिषदेमध्ये बसवलं आणि आज आमचा पक्ष अडचणीत जात असताना खडसे साहेबांनी हा निर्णय घेतला. ठीक आहे, त्यांना थांबवण्याच्या संदर्भात मी काय बोलणार नाही, परंतु एकच सांगेन की पवार साहेब हा एक खमका नेता आहे, हा एक उस्ताद आहे आणि असे कितीही शागिर्द जरी सोडून गेले तरी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही.